श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, ज्याला आपण जीव लावला, ज्याला आपण आपलं स्वतःचं मानलं, त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला. तीच व्यक्ती आपल्यापासून दूर जात आहे. तीच व्यक्ती सतत आपल्याला रडवत आहे, सतत आपल्याला त्रास देत आहे. जर तुमच्या बाबतीत असं होत असेल, तुमचा नवरा, तुमची बायको, तुमची सासू, तुमची सून किंवा तुमचे भाऊ बहीण, तुमच्या कुटुंबातीलच ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच लोक तुम्हाला नको नको करतात. तीच लोक तुमचा छळ करतात, तुम्हाला अपमानित करतात. तर निश्चित आजचा हा उपाय करा. हा उपाय केल्यामुळं तुमच्या जीवनातील तुमचा प्रिय व्यक्ती, जो कोणी तुमच्यापासून दूर गेलेला आहे, जो तुमच्यापासून खूप लांब गेला आहे, जो तुमचं तोंडही पाहायला तयार नाही किंवा तुमच्याबरोबर बोलायलाही तयार नाही, आणि तुमचं मात्र त्या व्यक्तीशिवाय पानही ढलत नाही, त्या व्यक्तीला पाहिल्याशिवाय, त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं. ती व्यक्ती पुन्हा तुम्हाला तुमच्या जीवनात आणायची असेल तर निश्चित तुम्ही हा उपाय करा. उपाय खूप साधा सोपा असा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही शनिवारी जरी केलात तरीही चालतो. उपाय खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय कुणालाही अट्रॅक्ट करण्यासाठी, मोहित करण्यासाठी किंवा कुणालाही वश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कोणताही उपाय हा आपण आपले जे काही कर्म आहे त्या कर्मांना नशिबाची साथ भेटावी यासाठी करत असतो. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय अट्रॅक्शनचा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीही खाली हात जात नाहीत. फक्त उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं, संयम असणं हे खूप गरजेचं असतं. अधिक वेळ न घेता उपायाला सुरुवात करूया. या उपायासाठी तुम्हाला जास्त काहीच साहित्य नाही लागणार. फक्त एक फुलवाली लवंग घ्यायची आहे, म्हणजे शाबीत लवंग घ्यायची आहे. आता शाबीत लवंग म्हणजे जिला पुढे फूल असतं, बोंड असतं, अशी एकच लवंग तुम्हाला लागणार आहे. तुमच्या मसाल्याच्या साहित्यामध्ये सहज तुम्हाला मिळेल, ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर ना थोडीशी हळद, थोडंसं गुलाबजल आणि जे आपण पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरतो ते शुद्ध पाणी हवं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर पिण्याचं शुद्ध पाणीही चालेल. आणि एक छोटीशी बाउल किंवा वाटी, प्लेट जरी घेतलं तरीही चालेल. तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे, जिथे तुम्हाला कोणीही काहीही विचारायला येणार नाही किंवा कोणीही मध्येच टोकायला येणार नाही किंवा कोणीही मध्येच तुम्हाला काहीतरी डिस्टर्ब करण्यासाठी येणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक आसन बसायला घ्यायचं. धूप, दीप, अगरबत्ती लावायचीही गरज नाही. इतका साधा सोपा हा उपाय आहे. कोणत्याही दिशेला तोंड करून जरी बसलात तरीही चालेल. अगदी दक्षिण दिशेला जरी तोंड केलं तरी चालेल. तुम्हाला पिरियड, सूतक किंवा वेटाळ जरी असला तरीही तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता. इतका सुंदर आणि प्रभावी असा हा उपाय आहे. फक्त हा उपाय जो आहे हा सातत्याने तुम्हाला 11 दिवस करायचा आहे. त्यामध्ये एकही दिवस स्किप करायचा नाही. तुम्ही कोठेहीच गेलात, कोणत्याही गावी गेलात तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. समजा तुम्हाला एखादी इमर्जन्सी आहे, ताई 1 दिवस 2 दिवस स्किप झाले तर काय करू, तर तो उपाय तुम्हाला पुन्हा पुढच्या शनिवारपासून किंवा अमावस्या पौर्णिमेपासून स्टार्ट करायचा आहे. तो उपाय तुम्हाला मधीच सोडावा लागणार आहे, कारण हा उपाय अट्रॅक्शनचा आहे. म्हणून हा उपाय करताना मनामध्ये व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवा की मला सातत्याने करायचं आहे, तर मला ह्या 11 दिवसामध्ये कुठेही जायचं नाही, हे डोक्यामध्ये ठाण मांडून ठेवा. का तर पहा, आपल्याला आपला व्यक्ती जवळ हवा आहे, आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे, हो की नाही. मग त्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज तर करावंच लागणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ हातपाय वगैरे धुवून एका आसनावरती बसलात की हे सर्व साहित्य एकत्रित घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये जी चिमूटभर हळद मी सांगितली, चिमूटभर हळद टाकायची, त्यामध्ये गुलाब पाणी टाकायचं आणि थोडंसं पाणी किंवा गंगाजल असेल ते मिक्स करायची, त्याची घट्ट पेस्ट बनवायची. ती ही घट्ट पेस्ट तुम्हाला काय करायची आहे, या घट्ट पेस्टमध्ये जी लवंग घेतली आहे, या लवंगेचं जे पुढचं बोंड आहे, जे फूल आहे, ते फूल पूर्णपणे त्या लवंगेचं त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे पूर्णपणे. आणि बुडवल्याच्या नंतर तुमच्या हाताचा हा जो भाग आहे, हा अंगठ्याच्या खालचा हा जो तुमच्या हाताचा भाग आहे,
या भागावरती ती लवंग कंटिन्यू घासत राहायचं आहे, कंटिन्यू घासायची. आणि जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्रातील अक्षर खूप महत्त्वाचं आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा. कुरुम कुरुम तृप्ती वशम वशम स्वाहा. कुरुम कुरुम लावण्या वशम वशम स्वाहा. कुरुम कुरुम राकेश वशम वशम स्वाहा. कुरुम कुरुम भानुदास वशम वशम स्वाहा. आता मी जिथं जिथं वेगवेगळ्या व्यक्तीची नावं घेतली तिथे तुम्ही तुमच्या सासूचं, सुनेचं, तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या प्रियकराचं, तुमच्या प्रियसीचं, तुमच्या भावाचं, बहिणीचं किंवा तुमच्या बॉसचंही नाव घेऊ शकता. अशा पद्धतीने 11 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आणि 11 वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 11 वेळेस तुम्हाला ही जी लवंग आहे तिचं पुढचं बोंड तुमच्या ह्या भागावरती घासत राहायचं आहे. हे 11 वेळेस घासून झालं की त्यानंतरनं ही जी लवंग आहे ही लवंग तुम्हाला काय करायची आहे, तुमच्या घरातील तो व्यक्ती किंवा तुमच्या ऑफिसमधील तो व्यक्ती किंवा तुमच्या नात्यातील तुमच्यापासून दूर गेलेला जो कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला ही जी लवंग आहे ही लवंग त्या व्यक्ती जिथं वावरतो, जिथं येतो जातो त्या ठिकाणी तुम्हाला ही लवंग काय करायची आहे, टाकायची आहे. त्यापूर्वी टाकण्यापूर्वी काय करायचं आहे, ही लवंग अभिमंत्रित झाली, तुम्ही मंत्र म्हणून ही लवंग अभिमंत्रित झाली की त्यानंतरनं ही जी लवंग आहे, जर समजा तुमच्या घरातील व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 11 वेळेस उतरवून घ्यायची आहे. आता ताई त्या व्यक्तीवरून कसं उतरवायचं हा प्रश्न निश्चित येणार. तुम्हाला काय करायचं आहे, त्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये फोटो असेल किंवा तुमच्याकडे एखादे हार्ड कॉपी असेल तर फोटो घ्यायचा आणि त्या फोटोवरून तुम्हाला 11 वेळेस ही लवंग काय करायची आहे, उतरवून घ्यायची आहे. लवंग उतरवताना कंटिन्यू असं इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जात आहे, ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळत आहे. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला स्वतःला त्या लवंगीला द्यायची आहे. आता समजा तुमच्याकडे त्या व्यक्तीची एखादी वस्तू जरी असेल, त्या वस्तूवरून फोटो नाही आहे, वस्तू आहे, त्या वस्तूवरून जरी तुम्ही ही लवंग उतरवून घेतली तरीही चालेल. आणि त्यानंतरनं ही लवंग जी आहे उतरवून घेतल्याच्यानंतर ही लवंग तुम्ही तो व्यक्ती जिथं वावरतो, जिथं कंटिन्यू ये जा करतो अशा ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. समजा ती टाकणं शक्य नाही तर काय करायचं, तुमच्या घराच्या बाहेर जायचं आणि जिथे तुम्ही निर्माल्य वगैरे टाकता त्या निर्माल्यामध्ये जरी टाकून दिली तरी चालेल किंवा ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला जरी ती लवंग जोरात फेकली तरी चालेल किंवा वाहत्या पाण्यात जरी सोडून दिली तरीही चालेल. हा उपाय रोज तुम्हाला सातत्याने 11 दिवस करायचा आहे. पहा, तुम्ही सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल, वेळेचं सुद्धा बंधन नाही. फक्त सातत्याने 11 दिवस करायचा आहे. 11 दिवस 11 लवंग होणार. रोज एक लवंग घ्यायची, हळदीची पेस्ट करायची, त्यामध्ये बुडवायची. त्यानंतरनं काय करायचे आहे, जो मंत्र हळदीमध्ये ती बुडवून घ्यायची, हातावरती कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा, सचिनच्या ठिकाणी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि हा मंत्र 11 वेळेस बोलायचा. 11 वेळेस बोलल्याच्यानंतर ही लवंग अभिमंत्रित होणार आहे. ही अभिमंत्रित झालेली लवंग पुन्हा त्या व्यक्तीच्या एखाद्या वस्तूवरून किंवा फोटोवरून उतरवून घ्यायची 11 वेळेस आणि ती व्यक्ती जिथं वावरते तिथे टाकून द्यायची. अशा पद्धतीने 11 दिवस सातत्याने हा उपाय करा. 11 दिवसामध्ये ती व्यक्ती स्वतःहून येईल, तुमच्यासमोर रडेल, तुमच्यासमोर हातपाय जोडेल आणि त्यांनी जे काही केलं आहे त्याची क्षमाही मागेल. त्याचप्रमाणे ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तरफडेल, तुम्हाला भेटण्यासाठी तळमळेल. त्या व्यक्तीचा कुठून ना कुठून फोन तरी येईल, तो व्यक्ती काहीतरी करेल की जेणेकरून तुमच्याबरोबर कसा संपर्क साधला जाईल हा विचार करेल. हे पहा, हा उपाय खूप खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा सांगते, उपाय करताना फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, संयम ठेवा. काही ना काही तासात अनुभूती येईल, काही ना काही दिवस लागतील, काहींना 11 दिवस पूर्ण होतील त्यानंतर अनुभूती येईल. परंतु जरी तुम्हाला 3 तासात अनुभूती आली किंवा 2 दिवसात आली तरी तुम्हाला 11 दिवस कंटिन्यू उपाय करायचाच आहे. पहा, निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.